त्याचबरोबर मराठा समाजाला सुद्धा आपण त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेट लागू करून न्याय देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या समाजाला कायदा, कानून, संविधान आणि असणाऱ्या सगळ्या चौकटीत बसून प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। यामागे माननीय मुख्यमंत्र्यांची हीच भूमिका आहे की ज्या काही लोकांना वाटतं समाजामध्ये सामाजिक तेढ निर्माण व्हावी, आज विचित्र पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ समाजामध्ये दरी भिंती उभ्या त्या ठिकाणी राहत आहेत आणि मला वाटतं त्यातनं राज्याचे प्रमुख म्हणून माननीय देवेंद्रजी अतिशय चपखळपणे त्या ठिकाणी मार्ग काढतायत आणि त्यामुळे मला वाटतं की हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही समाजाच्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होईल त्याला खतपाणी घालू नये अशी अपेक्षा आहे। सर, भुजबळ साहेब असं म्हणाले की बीजेपीला सांगतो तुमच्या लोकांना आवरा, आम्ही कोर्टात जाऊ, रस्त्यावर लढू, एक दिवस असा येईल गोरगरीब पालखीत बसेल आणि तुम्हाला सतरंजा उचलायला लावल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं बीजेपीला आवरायला बीजेपीने काय केलंय? खऱ्या अर्थानं आजच्या तारखेला बीजेपीच भूमिका घेत आहे। बीजेपी सर्वसमावेशक अशा प्रकारे सर्व समाजांसाठी काम करतंय। बीजेपीच्या नेतृत्वाखाली असणारे सरकार जातीय तेढ निर्माण होऊ नये याची दखल घेतंय। त्याच्यामुळे बीजेपीला आवरायला काय बीजेपी या सगळ्या गोष्टीमध्ये खतपाणी घालतंय की आगीत त्या ठिकाणी तेल ओततंय? त्याच्यामुळे बीजेपीला आवरण्याची गरज नाही। बीजेपी अत्यंत शिस्तीचा सुसंस्कृत अशा प्रकारचा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेत 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळे बीजेपीला आवरण्याची आवश्यकता नाही। बीजेपी अतिशय संयतपणे संयमीपणे अशा या जातीय विषयामध्ये किंवा सामाजिक विषयामध्ये वागत असते। सर, एक आरोप त्यांनी केलेला आहे की विखे आला आणि महाराष्ट्रात विखार पसरवला। मराठा समिती अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर भुजबळांनी टीका केलेली आहे आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे की दरिंदे पाटील म्हणजे मनोज जरांगे पाटीलसाठी की त्यांचा एकूण पात्रता शब्द वगळण्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। मला वाटतं दुसऱ्यानं गाय कापली म्हणून आपण वासरू कापण्याची काही आवश्यकता नाही आणि त्याच्यामुळं ते काय म्हणाले म्हणून आपण दरिंदर म्हणायचं हे काही आपल्या राजकीय संस्कृतीला शोभणारं त्या ठिकाणी निश्चितच नाही। त्याच्यामुळं मला वाटतं विखे पाटलांवर सुद्धा विखे पाटलांनी काहीच चुकीचं केलं नाही आणि विखे पाटील हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि कॅबिनेटनं त्यांना अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काही केलं ते सरकार म्हणून केलं आणि स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी त्यांनी अवगत केलं असावं असा माझा त्या ठिकाणी समज आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं भुजबळांसारख्या एका मोठ्या नेत्यांनी तरी त्या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणार नाही याच्यासाठी त्या ठिकाणी संयत भूमिका घेण्याची आवश्यकता आहे। पाहायला गेलं तर छगन भुजबळ महायुतीत देखील मंत्री आहेत पण अशा प्रकारे विखे पाटील देखील त्याच सरकारमध्ये मंत्री आहेत पण थेट मंत्र्यांबद्दल नाराजी अशा प्रकारची त्यांच्याकडून दिसून येते, वक्तव्य केली जातात सातत्याने। मला वाटतं कुठल्याही मंत्र्यांनी आपण सरकारमध्ये आहोत त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश घेऊन किंवा मार्गदर्शन करून सल्ला मसलत करूनच त्या ठिकाणी जर भूमिका मांडली तर मला वाटतं सामाजिक जातीय तेढ निर्माण कमी त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। सर, भुजबळ साहेबांनी एक तरच सरकारला इशारा दिलेला असं त्यांचं म्हणणं आहे की मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, महसूल मंत्र्यांना सांगितलं, एवढं फास्ट अधिकारी कसे जन्माला आले म्हणजे जो GR काढला त्यावरती त्यांनी ही टीका केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ठेवा हे जर थांबलं नाही तर लक्षात ठेवा आपणच सांगितलं म्हणजे आपणच सांगितलं आमच्या DNA OBCचे आहे आणि हे हा कधी सरकेल सांगता येणार नाही। एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी कधीच जातीचं राजकारण केलं नाही। आता या देशाचे पंतप्रधानच OBC समाजाचे आहेत
पण त्याची कुठे आम्ही दौंडी त्या ठिकाणी पिटली नाही, ते भारतीय जनता पार्टीला अभिप्रेतही नाही. परंतु या ठिकाणी ओबीसी समाजाच्या हितासाठी भारतीय जनता पार्टी सदैव अग्रेसर राहिलेल्या त्याची भूमिकाही अनेकदा स्पष्ट झाली. आणि ज्या वेळेला मराठा समाजाचा विषय आला त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. ते मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. तो न्याय माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारनं या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते. आणि त्याच्यामुळे हा समाज दाखवेल तो समाज दाखवेल असं त्या ठिकाणी कोणी बोलण्याचं कारण नाही. सर्व समाजाला भारतीय जनता पार्टी हे आपलंच मानते, हे आपण सगळीकडे पाहिलेलं आहे. ओबीसीच्या ताकदीवर 125 आमदार तुम्हाला मिळालेले आहेत. ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी पुढे राहिलेले नाही असं म्हणत भुजबळ साहेब असं म्हणाले की ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला म्हणजे ओबीसीना त्रास दिला त्यांना डोक्यात ठेवा. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक जातीपातीची लोक आहेत आणि असं कधीच उमेदवाराला जात बघून मतदान केलं जात नाही. याची मी तुम्हाला शेकडो उदाहरणं त्या ठिकाणी देईन. त्यामुळे मराठा समाजाचा उमेदवार असेल तर ओबीसी मतदान करतात, ओबीसीचं उमेदवार असेल कमी मतदान त्यांचं असेल तरी मराठा समाज मतदान करतो. अशा प्रकारे जातीपातीवर उमेदवार बघून मतदान करणारा महाराष्ट्र नाही आहे. महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांची परंपरा सांगणार आहे आणि त्याच्यामुळं त्या महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याचं काम कोणीच करू नये अशा प्रकारची विनम्र अपेक्षा त्या ठिकाणी निश्चितच आहे. पण सर ज्या हिशोबाने आता मराठा समाजचं झालं आता ओबीसीचं सुरू होते तर कुठेतरी सरकारला आता येणाऱ्या काळात अडचण होईल कारण दोन्ही समाज संघर्ष करेल. नाही, सरकार लावतं का संघर्ष करायला? सरकार उलट संघर्ष होऊ नये याची सरकार काळजी घेते. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढं संयमी नेतृत्व आहे की सर्व समाजाचे विषय अत्यंत टॅक्टफुली हाताळत सामाजिक सलोखा कसा राखला जाईल याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. हे महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.